आपल्या माहितीसाठी की सीतेचा अधिक्षेप कुठल्या पद्धतीनं केला। ती बिचारी 6 महिने तिथं लंकेत राहिली, तिलाही त्रास झाला, किंबहुना सगळ्यात जास्त त्रास तिलाच झाला। सतत आक्रमणाची भीती होती, तरी सुद्धा रावण तिची विनवणी करत राहिला। त्याचंही तिनं वर्णन केलेलं आहे, संस्कृत श्लोकही आहे। त्याचा आशय असा वाल्मिकी रामायणात आहे। रावणाचा वध झाला, त्याला जाळलं, सगळेजण जमलेले आहेत। लक्ष्मण आहे, रावणाचा मुलगा मेघनाद आहे, भाऊ विभीषण आहे, मातब्बर लोक आहेत सैन्यातले, आणि सीता अतिशय उत्सुक आहे रामाला भेटण्यासाठी। आता तिला असं वाटतं की आता रामाने आपलं खूप प्रेमाने स्वागत करावं। नंतर कमलपत्राप्रमाणे जिचे नेत्र आहेत, जिचे कुरळे केस नीलवर्ण आहेत, अशा सीतेला वानर आणि राक्षसांमध्ये उभे करून राम म्हणाला, अपमानाचं परिमार्जन करणाऱ्या मनुष्याच्या हातून जे होण्यासारखं आहे ते मी लौकिकाची चाड बाळगणाऱ्या रामानं रावणाचा वध करून केलेला आहे। लौकिकासाठी मी हे केलेलं आहे। सारांश, सर्व प्राण्यांपैकी कोणालाही जिच्यावर हल्ला करता येणार नाही अशा तुला सीते, तपश्चर्येनं अंतःकरण शुद्ध झालेल्या अगस्ती मुनींनी प्राप्त करून घेतलेल्या दक्षिण दिशेप्रमाणे मी तुला प्राप्त करून घेतलेला आहे। अगस्तींनी दक्षिणेकडचा प्रदेश जिंकला तसं मी तुला जिंकलाय। भूमी जिंकावी तशी, तुझं कल्याण असो। संग्रामासारखा हा जो खटाटोप मी केला आणि सुहृदांच्या सामर्थ्यामुळे त्यातनं मी चांगल्या रीतीनं पार पडलो, हा खटाटोप मी तुझ्याकरता केलेला नाही, असं त्याचं संस्कृत वचन आहे। आपलं वर्तन कायम राखण्यासाठी, अपवाद सर्वस्वी टाळण्यासाठी आणि आपल्या प्रख्यात वंशाला आलेला कमीपणा नाहीसा करण्यासाठी मी हे सर्व केलेलं आहे। माझ्या वंशाच्या कीर्तीसाठी केलं आहे। पण पुरुषाला ज्याप्रमाणे दीप अतिशय प्रतिकूल होत असतो, त्याप्रमाणे माझ्या सन्मुख स्थित असलेली तू, तुझ्या वर्तमान संबंधाने संदेह उपस्थित झाल्यामुळे माझ्या दृष्टीला तू अतिशय प्रतिकूल झालेली आहेस।